नमस्कार मंडळी. मे महिना सुरू झाला की मग सुट्ट्यांचा हंगामा सुरू होतो आणि मग सुट्ट्या सुरू झाल्या की बच्ची कंपनी नाचायला लागते. सहलीला जायचं आहे, सहलीला जायचं आहे. कुठेतरी अशा निवांत ठिकाणी दररोजच्या व्यापातून आपणसुद्धा आपल्या शांतीची सवय किंवा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करत असतो. संसाराच्या कोलाहलातून थोडीशी मोकळीक. मग कोणाचं टेन्शन नको, कोणाचा धाक नको, कोणाचं रागवणं, दुष्पुषणं, मान अपमान काहीच नको. फक्त धमाल आणि स्वतःचं केलेलं मनोरंजन. तसं सहल म्हणजे सहज आलेला सोपेपणा किंवा सोबत राहणं, एकत्र फिरणं या अर्थाने वापरला जातो. माझे विचार सहल या शब्दांभोवती फिरायला लागले. आपणही या भूतलावर सहलीसाठीच तर आलेलो आहोत. माहिती नसतं ना, सहलीत अपरिचित ठिकाणी आपल्याला कोण परिचित किंवा अपरिचित भेटेल. तसं पाहिलं तर संपूर्ण जगात वावरत असणारी ही अखिल मानवजात रंगीबेरंगी दुनियेमध्ये सहलीला तर आलेली आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन अनुभवण्यासाठी 84 लक्ष योनीच्या सहलीतून कुठे तो आत्मानुभव मिळेल, कुठे ती आपल्याला आवश्यक असलेली शांती मिळेल याचाच तर शोध घेत असतो. प्रत्येक वेळी योनीनुसार सहलीचा आनंद किंवा भोग वेगवेगळे. मग कधीतरी कॉक्स अँड किंग्ज, वीणा वर्ल्ड, केसरी किंवा अनंत नावाच्या किंवा गुरु नावाच्या अनेक एजन्सीज असतात. त्या आपल्याला न्यायला आलेल्या असतात, मार्गदर्शन करायला असतात. मग अगदी पहिलं पाऊल उचलल्यापासून अगदी संपूर्ण प्रवास त्यांच्या देखरेखीखाली करून मग शेवट तुमच्या घरापाशी म्हणजे जिथून तुम्ही निघाला तिथे आणून ते पोचवतात. कारण ही जबाबदारी त्यांचीच असते. मला गंमत वाटली. भगवंतसुद्धा जन्मापूर्वी प्रत्येकास विचारत असतील ना, तुला काय बनून सहलीचा आनंद घ्यायचा आहे? मी तुला सहलीला पाठवीन, तू म्हणतोस तेथे, निश्चितच तुला मी पाठवेन. पण तुला तिथे जाण्यासाठी जन्मावं लागेल आणि जन्मला की कष्ट सोसावे लागतील. सहलीतले येणारे मार्गावरचे अडथळे ते तुला सोसावे लागतील. कधी सुख, कधी दुःख. म्हणजे कधी गाडी वेळेत जाईल, कधी पंक्चर होईल किंवा मग कधी डिलेड होईल किंवा मग दुसरी गाडी बदलावी लागेल. क्वचित प्रसंगी दुःख किंवा मग सहलीत आलेला एखादा मेंबर तो कुठेतरी तुझ्याबरोबर राहील शेवटपर्यंत किंवा मग तूच त्यांना सोडून पुढे जाशील. कारण जेथून तू निघालास तेथे तुला परत यायचं असतं. सहलीत नीट वागलास तर आनंद आहे. म्हणजे सगळ्यांच्या बरोबर तुझे संबंध चांगले राहिले, गप्पा-टप्पा झाला, कोणाचा मान अपमान केला नाही, गोड बोललास तर त्यात तुला समाधान वाटेल, तृप्ती वाटेल आणि मग तू आनंदाने परत जिथून आलास तिथं परतशील. पण तुझ्या इच्छा अपुऱ्या राहिल्या तर परत तुला सहलीला मात्र जावं लागेल. सहलीत तुला अनेक जण भेटतील, विचारतील, चांगले वाईट विचार सांगतील. पण तू मात्र डोळे आणि तुझं मन आणि तुझी बुद्धी उघडं ठेवून प्रवास कर. मी आत्ता म्हणजे निघताना तुझ्याबरोबर आहे असं तुला दिसत असलं तरी इतर वेळी माझे गाईड तुझ्याबरोबर असतील. तुझा प्रवास कसा चालला आहे हे त्यांच्या नजरेखाली ते पाहतील. कारण तो त्यांच्या नजरेखालूनच बघितला जाईल आणि त्याचा दररोजचा अहवाल ते मला देत राहतील. ते असं समजू नकोस की मी तुझ्याबरोबर नाही. मी कायम तुझ्याबरोबरच असेन. फक्त ते तुला जाणवायला हवं. मित्रांनो, आपला हा जन्म 4 दिवसांच्या सहलीसारखा आणि थोडक्यात संपणारा. कायमसाठी आलेलो नाहीत आपण या डेस्टिनेशनला. आपल्याबरोबरचे सहप्रवासी ओळखा. भगवंताकडे आपल्या प्रत्येक कृतीचा अहवाल जाणार आहे. कारण मानव जन्माची सहल झाल्यावर जर पुन्हा आपली सहलीची आसक्ती जर राहिली, इच्छा जर राहिली तर पुन्हा सहलीला यावं लागेल. मग सहलीची अपेक्षा न ठेवता आपण हा मानव जन्माचा प्रवास किंवा सहल जगायची आहे. ज्ञानाने, गुरुपदेशाने किंवा मग आपल्या मार्गदर्शकाकडून मिळणाऱ्या ज्ञानाने आपल्याला समाधान प्राप्त होईल. आणि ते कसं प्राप्त होईल
त्यासाठी सहलीत कसं वागायचं आहे हे आपल्याला कळायला हवं. कारण प्रत्येकाला सहल आयोजित करणारे जशी नावाची कॅप देतात तशी रामनामाची कॅप आपण घालू, म्हणजे आपला प्रवास निर्धोक आणि सुरक्षित होईल. जीवन सहलीचा आनंद मिळेल आणि सारे सहप्रवासी रामनामाच्या गाण्यात सहलीत आलेल्या अनुभवांच्या किंवा हाल अपेष्टा, मजा, आदळापड, सुखदुःख भोगून आपल्या मूळ गंतव्यापाशी म्हणजे जिथून आपण आलो त्या घरापाशी बिनधास्तपणे सुरक्षित पोचतील. पण डोक्यावर रामनामाची कॅप हवी आहे बरं का मित्रांनो. मी सुद्धा ती रामनामाची कॅप लावून या प्रवासाला निघालेलो आहे. माझ्या मागे अनंत लोक याच रामनामाची टोपी घालून मागोमागं येत आहेत. तुम्ही मागं राहू नका. तुम्हाला भगवंतानी ही रामनामाची कॅप दिलेली आहे, ज्या कॅपवर श्रीराम असं नोंदवलेलं आहे किंवा गोंदवलेलं आहे. रजिस्टर आहे व ते प्रवास सहजपणे करण्याचं. मी तर घालून निघालो आहे. तुम्हीही माझ्या मागोमाग या, कारण आपल्या सगळ्यांच्या ओळखीची खूण तीच रामनामाची टोपी आहे. तेव्हा टोपी घालू आणि म्हणू जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ.